आपल्याला आजकाल दुकानातल्यापेक्षा मॉलमधून सामान किंवा किराणा घेणं सोयीस्कर वाटणारच, कारण तिथले ऑफर्स, बाय वन गेट वन फ्री, 20% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, आकर्षक दरात उपलब्ध असे काही प्रोडक्ट आपल्याला खिचून आणतातच. पण तरीही एवढे कमी किमतीत उपलब्ध असूनही सामानाच्या तुलनेत वाढलेलं बिल असतेच आणि आपल्याला ते कधी लक्षातही येत नाही. काही लोक म्हणतात की दुकानापेक्षा मार्टमध्ये किराणा स्वस्त पडतो असेलही, पण त्यांचा हेतूच हा असतो की ग्राहक एक वस्तू घ्यायला आला की त्याने 4 वस्तू एक्स्ट्रा घेतल्याच पाहिजे. त्या 4 वस्तू ज्या कस्टमरला घ्यायच्या नव्हत्या. होते असं की ग्राहक एक वस्तू घ्यायला आला आणि 4 वस्तू गरज नसतानाही घेऊन गेला, म्हणजे त्या 4 वस्तू मॉलमधून विकल्या गेल्या. आपल्याला वाटतं की वस्तू आपल्याला स्वस्तात पडल्या, पण असं काही नसतं. दुकानात जर गेला असता तर तीच वस्तू आपण मागितली असती जी आपल्याला हवी होती. त्या एक्स्ट्रा 4 वस्तूचे पैसे तर वाचलेच असते ना. पण नाही, मॉलवाल्यांनी आखलेल्या प्लॅनमध्ये आपल्याला बरोबर अडकायचं असतं. पुन्हा एक गोष्ट अशी की एकावर एक फ्री अशी वस्तू घेण्याआधी त्याची एक्सपायरी डेट आपण पाहतच नाही. बाय वन गेट वन का असेल याचा आपण कधी विचारच करत नाही, कारण फ्री पाहून आपले डोळे बंद झालेले असतात. बिस्किट्स, फरसाण, चिप्स, कुरकुरे, कोल्ड्रिंक्स अशा मोठ्या पॅकेजवर 50% डिस्काउंट दिलं जातं. पण खरंच ते अर्ध्या किमतीत वस्तू देणं त्यांना परवडते का, याचं वेगळं गणित असते. 50% डिस्काउंट असल्यामुळे ते 200 रुपयाचं MRPचे प्रोडक्ट 100 रुपयाला मिळतं. आपल्याला वाटते की स्वस्तात पडलं, पण खरी गोष्ट अशी की त्या वस्तूची एक्सपायरी जवळ आलेली असते, किंवा ती वस्तू खास मॉलसाठीच बनलेली असते, किंवा ते दिसायला मोठी असते, पण त्यावर लिहिलेल्या ग्रामकडे जर लक्ष दिले तर ती बाहेर मिळणाऱ्या 20 रुपयाच्या छोट्या पॅकेट प्रति ग्राम एवढीच असते, किंवा थोडीफार वाढलेली असते.